आजच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आला आहे। मंदिरामध्ये माईंनी पार्थ नंदिनीच्या लग्नाबद्दल खूपच मोठी भविष्यवाणी केली आहे आणि लग्नात मोठं विघ्न येत माईंनी नंदिनीला स्वतःला जपायला देखील सांगितलं आहे। परंतु त्या दोघांच्या लग्नामध्ये विघ्नाचं सावट हजरच होतं आणि चक्क रम्या भर लग्नामध्ये सगळ्यांच्या समोर नंदिनीवरती चाकूने हल्लाच करते। घरातील सर्वांनाच आता मोठा धक्का बसला आहे। परंतु रम्याने नंदिनीवरती चाकूने केलेला हल्ला हे स्वप्न आहे की सत्यता, हे व्हिडिओत पाहणारच आहोत। शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 3 फेब्रुवारीच्या भागात जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी चौघेही देवी आईच्या मंदिरात आलेले असतात। तर माईंच्या हातून आरतीला सुरुवात झालेली असते। ज्या वेळेस माईंच्या हातून आरती होते त्यानंतर तिथेच या जोडप्यासाठी गोंधळ देखील म्हणतात। तर चालू गोंधळामध्ये जीवा काव्याला चिडवतो, तेव्हा काव्या त्याला गप्प बसायला सांगते। नेमकं युगचं लक्ष त्या दोघांकडे जातं तेव्हा ते दोघेही गप्प बसतात। तर माईंच्या हातून आरतीही झालेली असते आणि नंदिनी पार्थसाठी गोंधळही झालेला असतो। तर माई आता देवीच्या अंगावरती फुलांची उधळण करत देवी आईचा उदो करतात। तिच्या नावाचा सर्वच जण माईंच्या पाठोपाठ जय जयकार करतात। तर आरती संपन्न झाल्यानंतर माईंनी चक्क शंख फुंकलेला असतो आणि ज्या वेळेस माई शंख फुंकतात तेव्हा दौलत मामांना त्यांचा इशारा लक्षात येतो। तर माईंना दौलत मामा हात जोडून विचारतात, माई जेव्हा केव्हा तू शंख फुंकतेस तेव्हा नक्कीच काहीतरी सांगतेस आम्हाला, काही ना काहीतरी भाकीत करतेच तू। आता आपल्या शारदेच्या मुलीचं नंदिनीचं लग्न होणार आहे, तिच्या लग्नाबद्दल काहीतरी सांग ना, असं विनंती करताच माई एकटक नंदिनीकडे पाहतात। माईंचा चेहरा उतरलेला असतो। तर दौलत मामा म्हणतात की आपल्या नंदिनीला तिच्या लग्नासाठी आशीर्वाद दे ना ग माई। तेव्हा माई तिथे खुलासा करतात, आशीर्वाद तर देवी आईकडूनच घ्यायचा असतो। पुढचं सत्य उघड न करता माई गुरुजींना पानाचा विडा देऊन त्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला सांगतात। परंतु नियतीचा किती मोठा संकेत आहे हे देवी आईच्या मंदिरात मोठ्या चमत्काराने सत्य उलगडणारच असतं। माईंच्या आदेशावरून गुरुजी नंदिनीला तिलक लावतात आणि ज्यावेळेस पानाचा विडा तिच्या हाती देतात तेव्हा नंदिनीच्या हातून चुकून रुमाल खालती पडतो आणि नेमकं ते पार्थ पाहतो। ज्यावेळेस तो नंदिनीचा रुमाल उचलायला जातो चुकून जीवा पुढे येतो आणि पार्थच्या ऐवजी गुरुजी जीवालाच तिलक लावतात। तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाला तितकाच मोठा धक्का बसलेला असतो। आता पुढे नक्की काय घडणार आहे, नात्याची परिक्रमा नक्की कशी बदलली जाणार आहे ते देवी आईने एका चमत्काराने, एका संकेताने उघड केलेच असतं। तर गुरुजी जीवाच्या हाती पानाचा विडा सोपवत तुमच्या दोघांचाही संसार अगदी सुखाचा हो असं देवी आईच्या वतीने आशीर्वाद देतात। तेव्हा सगळेच जण धक्क्याने एकमेकांकडेच पाहायला लागतात। नकळतपणे हे काय होऊन बसतं याचा सगळेच जण विचार करतात। परंतु हे सत्य तर माईने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं। त्यांना पुढे नक्की काय होणार आहे, काय घडणार आहे त्याची जाणीवही असते। तेव्हा जीवा सगळ्यांचा गैरसमज दूर करतो। जीवा म्हणतो की अहो गुरुजी, नवरा मुलगा मी नाही आहे। आणि तो पार्थ म्हणतो की दादा मागे काय उभा आहे, हे घे ना। आणि जीवा आता पानाचा विडा पार्थच्या हाती सोपवणार। माई त्याला अडवतात आणि त्याला समजावतात की थांब, हे तुझं आहे आणि हे तुझ्या नशिबात होतं, त्याच्या नशिबात जे असेल ते त्याला मिळेलच की। माईंचं कोड्यातलं बोलणं कोणालाही अजून उमगलेलं नसतं, परंतु सर्वच जण तितक्याच मोठ्या धक्क्यात असतात। हा कसला अनर्थ घडला असं नंदिनी विचारात पडते। नंदिनीची आजी पार्थला समजावते की काय जावई बापू, अहो इथे महत्त्वाच्या विधी चालू आहेत आणि तुम्ही काय करत होतात खालती, अहो इकडे लक्ष द्या जरा, असं सांगत ती माईंपुढे हात जोडते आणि तिला विनंती करते की माई सगळ्या विधी आता पूर्ण झाल्या आहेत, तू तुझं भाकीत सांगू शकते बरं का। तेव्हा पार्थ मनात विचार करतो की खरंच यांना भविष्य कळत असेल का। माई धक्क्याने पार्थकडे पाहतात आणि त्याला सांगतात की भविष्य कळतं परंतु भविष्य बदलता येत नाही। पार्थच्या पायाखालची जमीनच हादरते की मी मनात बोललो आणि यांना कळलं तरी कसं। तर सर्वजण पार्थकडे पाहत असतात। इतक्यात मानिनी पुढे येते आणि माईंना म्हणते
की लग्नाचा मुहूर्त, लग्नाचा वार, वेळ, तारीख याबद्दल आणि माई तिला थांबवतात. तेव्हा मानिनी गप्प बसते. सर्वजण आतुर झालेले असतात की पुढे नक्की काय घडेल आणि माई त्याबद्दल काय खुलासा करेल हे ऐकण्यासाठी. तेव्हा माई आपले डोळे बंद करतात. त्यानंतर काही वेळांनी माई आपले डोळे उघडते आणि मोठी भविष्यवाणी करते की सोयरीक तर जुळेलच. तेव्हा सर्वच जण हसतात आणि खूप खुश असतात. तेव्हा माई म्हणते की परंतु ही सोयरीक जुळेल, लग्न होणं कठीण आहे. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो की माईने अशी भविष्यवाणी का केली असावी. आता सर्वच जण गोंधळलेले असतात. नक्की पुढे काय घडणार आहे. माई असं का बोलतायत की लग्न होणं कठीण आहे. आता सर्वांनाच प्रश्न पडतो. तेव्हा पार्थ आता पुढे येतो आणि माईंना विचारतो की म्हणजे लग्न होणं कठीण आहे याचा अर्थ असा तर नाही आहे ना की लग्न होणारच नाही आहे. तेव्हा सर्वांनाच मोठा अजून धक्का बसतो. तर माई म्हणतात की कसं आहे ना, ज्यांना एकत्र यायचं असतं ते एकत्र येतातच आणि तेच एकत्र येतात. हे सगळं माई आता कोड्यात बोलत असतात. कारण पुढे जाऊन जोड्या बदलणार असतात. परंतु त्या कशा जोड्या बदलतील, पार्थचं काव्याशी आणि जीवाचं नंदिनीशी लग्न नक्की कसं होईल ते अजूनही गुपित उलगडलेलं नसतं. सर्वांच्या जीवाला नुसता घोर लागून राहतो. आपण सर्वच जण लग्न जुळवतो, मुहूर्त बघतो, तारीख ठरवतो, परंतु जो वर बसलाय ना त्याचा पंचांग कोणी पाहिलाय असं माई तिथे म्हणतात. आता शारदाला राहवत नाही. तिचा जीव तिच्या मुलीसाठी कळवळतो. शारदा पुढे येऊन माईंना विचारते की मग आता पुढे काय करायचं माई, आता हे सगळं नक्की कसं घडेल. तेव्हा माई तिला समजावतात की मुहूर्ताचा काळ तेवढा कठीण आहे. तेवढे 2-3 तास तुम्हाला अगदी सांभाळूनच राहावं लागेल. कसं आहे ना शारदे की काही माणसं आपल्याकडून नकळतपणे दुखावली जातात आणि तीच लोक पुन्हा मंगल कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकदा का ते अविचार दूर झाले ना की मग सगळं कसं छानच घडेल, अगदी मंगल घडेल असं माईंनी तिथे भविष्यवाणी केलेली असते. आत्ता कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. आता दौलत मामा हात जोडत माईंना पुन्हा विनंती करतात की माई, एखादी पूजा वगैरे जर घालायची असेल या मंगल कार्यालयासाठी तर मी घालेन. तेव्हा माई म्हणतात की नाही, पूजा वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे. फक्त तेवढे 2-3 तास आपल्याकडून एखादा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची तेवढी काळजी घ्या. माईंनी बोलण्याच्या ओघामध्ये इशारा तर दिलेला असतो. तर आता नंदिनीला राहवत नाही. नंदिनी विचारते की माई, मग मी काही करायला हवंय का. तेव्हा माई म्हणतात की विश्वास ठेव स्वतःवरती आणि आजूबाजूच्या माणसांवरती. रीतीबाती आहेत त्या पाळ. तुझ्या आजूबाजूला कली फिरतोय, कोण कोणत्या विचाराचा आहे कळणार नाही, त्यामुळे तू स्वतःला जप. माईंनी नियतीचा इशारा नंदिनीलाही दाखवलेला असतो की त्या लग्नाच्या मुहूर्तामध्ये तिला किती सावधगिरी बाळगायची आहे. त्यानंतर माईंनी एक ताईत घेतलेला असतो हातात आणि त्या देव्याईकडे नंदिनीच्या रक्षणासाठी साकडंही घालतात. नंदिनीला सांगतात की तू स्वतःला जप, थोडीशी सावधही राहा, परंतु हा ताईत तुझे रक्षण करेल आणि हा ताईत तुझ्या जवळच जपून ठेव. तर माई स्वतःच्या हाताने नंदिनीच्या गळ्यात तो ताईत घालतात. तेव्हा नंदिनी त्यांचे आशीर्वाद घेते. माईही तिला आशीर्वाद देतात. तर पार्थ माईंची माफी मागतो की माफ करा, मी चुकीचा विचार केला. तेव्हा माई त्याला समजावतात की अरे तेच तर करायचं आहे तुला. तर पार्थ देखील माईंचे आशीर्वाद घेतो. माई त्यालाही आशीर्वाद देतात. ज्यावेळी माई मंदिरातून निघालेल्याच असतात, काव्या त्यांना अडवते आणि माईंचे आशीर्वाद घेते. माई तिथे काव्याबद्दलही खूप मोठी भविष्यवाणी करतात की आता एकली आहेस तू, परंतु तुला जोडीने लवकरच पाया पडायचं आहे असं तिथे भविष्यवाणी करताच सर्वांना मोठा धक्का बसतो. परंतु जीवा काव्यासाठी खुश होतो आणि जीवाला वाटतं की आता काव्या आणि त्याचं लवकर लग्न होईल. परंतु नियतीचा इशारा मात्र वेगळाच असतो. तर जीवा पुढे येतो आणि माईंना विचारतो की या परिस्थितीमध्ये नक्की मी काय करायचं आहे. तेव्हा माई समजावतात की जे वाट्याला येईल ते सुख स्वीकारायचं आहे. जे संकेत मिळतील त्या संकेतांच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
महादेवांसारखं विष बसवायची ताकदही तुला मिळो असं त्याला आशीर्वाद देतात. तर सर्वजण आता नाराज असतात. माई जे बोलतायत त्या कोड्यातल्या बोलण्याचं उत्तरच शोधत असतात. तेव्हा माई त्या सर्वांनाच म्हणतात, अरे असे चेहरे का पाडलेत सर्वांनी? सोहळा आहे, मंगल कार्य आहे, आनंदाने साजरा करा ना. तेव्हा सर्वजण उगाच हसू चेहऱ्यावरती आणतात, परंतु आतून ते सगळेच जण निराश असतात की माई असं का बोलले असाव्यात. त्याचा विचार करतात. तर दौलत मामा पुढे येतात आणि माईंना नंदिनी पारच्या लग्नाची पत्रिका हाती सोपवत म्हणतात की आपल्या नंदिनीचं लग्न आहे. शहरात राहिलेली लोक आपल्या मुळाकडे परत आले आहेत. गावी लग्न करायचं ठरवलं आहे. किती मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासाठी तू देखील तितकीच मोठी आहे. येशील ना ग लग्नाला? तेव्हा माई जीवानंदिनीकडे पाहतात आणि म्हणतात की यावं तर लागेलच. तर देवी आईचा जय जयकार करत तिच्या नावाचा उदो उदो करत माई भंडारा उधळतात आणि तेथून जातात. परंतु देवी आईच्या मंदिरामध्ये चक्क ज्या जोडप्यांचं लग्न होणार असतं ती दोन्ही जोडपी एक समान अगदी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली असतात. देवी आईने दिलेला मोठा संकेत आणि हा चमत्कारच असतो की नियती नात्यांची परिक्रमा लवकरच बदलणार आहे. तर काही वेळानंतर सर्वच जण म्हणजे दोन्ही कुटुंब देशमुख आणि मोहिते कुटुंब मामांच्या वाड्यावरती आलेले असतात. पाहतात तर लग्नाची अगदी जय्यत तयारी त्या लोकांनी केलेली असते. ती सगळी तयारी पाहून अक्षरशः या दोन्ही कुटुंबाचे डोळे दिपलेले असतात. तर मामी बाहेर येतात आणि पार्थ नंदिनी दोघांचंही औक्षण करतात. सर्वजण खूप खुश असतात. तर मामांच्या दोन्ही मुली त्या जोडप्याच्या अंगावरती बाकी इतर मंडळीवरती फुलांचा वर्षाव करतात. त्यांचं अगदी मनापासून स्वागत करतात. तेव्हा मानिनी कौतुक करत म्हणते की मुहूर्तमेढ किती छान सजवली आहे ना. तेव्हा मामी म्हणतात की हो ना, हे सगळं आमच्या चिनू मिनूनच केलंय. तेव्हा मिनू म्हणते की काय ग आई, अगं आम्ही एवढे मोठ्या झालो तरीही चिनू मिनूच करते. तेव्हा सर्वच जण हसतात. तर चिनू मिनू आपल्या दोघींचीही सगळ्यांशी ओळख करून देतात की माझं नाव मिनल आणि मी चिन्मयी. तेव्हा मामी सर्वांनाच आग्रह करतात घरात येण्यासाठी. तर त्या सांगतात की तुम्ही या, तोपर्यंत सर्वांच्या नाश्त्याची तयारी मी करतेच. आणि सर्वच जण घरात जातात. तर नंदिनीचं लग्न मोडण्यासाठी तिथे दीपकही हजर असतो. घडला सगळा प्रसंग त्याला आठवतो की कसं त्याने प्रपोज करून देखील नंदिनीने त्याचा प्रेमाचा स्वीकार केला नाही, उलट त्याच्या कानफटात लगावली. आणि लग्न मोडण्यासाठी त्याने जो वसा उचलला आहे त्यासाठी तो नंदिनीच्या लग्नात एक वेटर बनून आलेला असतो. परंतु अजूनही तिला त्याची भनकही नसते. काही वेळानंतर सर्वजण तयार होऊन जेव्हा येतात तेव्हा आजी त्यांना विचारते की अरे तुम्हीच फक्त इथे नाही, म्हणजे आपले पुरुष मंडळी कुठे गेले आहेत? तेव्हा मानिनी सांगते की आजी काय आहे ना, आमचे हे नंदिनीचे बाबा आणि मिथुन भाऊजी हे तिघेही गावातल्या मानाच्या लोकांना पत्रिका द्यायला गेले आहेत. तेव्हा मामी म्हणतात की हो, आणि आमचे हे पण गेलेत प्रॅक्टिससाठी. तेव्हा सर्वजण विचारतात की प्रॅक्टिस? कसली प्रॅक्टिस? तेव्हा मामी नंदिनीला म्हणते की अगं तुम्हाला सांगायचंच विसरले मी, आमच्या मिनल ताईचं देखील लग्न ठरलं आहे. तेव्हा या तिन्ही बहिणी खूप खुश होतात. तर काव्या तिला चिडवते की वा क्या बात है मिनल, म्हणजे नंदिनी ताईच्या लग्नानंतर आता तुझ्या लग्नाचा बाळ उडला म्हणायचं. तर सर्वच जण तिथे हसत असतात. आरू चुकून तिला विचारते की मला सांग तुझा बॉयफ्रेंड काय करतो? तेव्हा काव्या म्हणते की आरू, तर आरू म्हणते की नाही नाही, म्हणजे तुझे मिस्टर काय काम करतात? तेव्हा मिनल लाजते आणि म्हणते की सरकारी नोकरीत आहेत ते. तेव्हा काव्या म्हणते की अरे बघ तिच्याकडे किती लाजते ती. आणि पुन्हा सर्वच जण जोरजोराचे हसायला लागतात. छान नंदिनीच्या लग्नामुळे आनंदाचं छानसं असं एकत्र येत वातावरण छान तयार झालेलं असतं. तर मामी तिच्या जावयाचं कौतुक करत सांगतात की आमचे जावई संग्राम भोसले ते सरकारी नोकरीत खूप मोठ्या हुद्द्यावरती तर आहेतच, परंतु त्यांची 50 एकर जमीन देखील आहे. तेव्हा काव्या म्हणते की हां, आणि आता मीनूही आहे. आणि सर्वच जण पुन्हा हसायला लागतात. काव्या मीनूला चिडवण्याची एक संधीही सोडत नाही. आता मामी काव्यावरतीच टर्न आणते आणि काव्याला विचारते की काय ग, मग तू नक्की कोणाचं नशीब उजळवणार आहेस? तेव्हा काव्या गप्प होते. आता सर्वजण काव्याला चिडवायला लागतात.
तर जीवा काव्या दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर मामीने सगळ्यांच्या नाश्त्याची तयारीही करून ठेवलेली असते. तेव्हा मामी म्हणतात की चला बस झाले एकमेकांना चिडवणं, नाश्ता करून घेऊयात. आणि सगळेच जण जातात. परंतु शारदा ही चिंतेत असते. तर मानिनी काळजीपोटी तिला विचारते की कसला विचार करताय? नाही म्हणजे आपण खूप जास्त प्रवास करून आलो आहोत, निदान चहा तरी घ्या, म्हणजे तुमचं शीन तरी जाईल. तेव्हा शारदा सांगते की नाही नको, तुम्ही जाऊन घ्या. तेव्हा मानिनी शारदा वहिनींची समजूत काढते की हे बघा, माई या जाणत्या आहेत आणि त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा मी आदरच करते. परंतु काय काय वेळेस काही गोष्टी ऐकून सोडूनही द्यायच्या असतात. तेव्हा शारदा तिला समजावते की तुम्ही फक्त ऐकलंय हो वहिनी, मी तर स्वतः अनुभवलंय, त्यामुळे या गोष्टी मी नाही सोडून देऊ शकत. काळजीपोटी शारदा मानिनीला सांगते की आपली दोन्हीही मुलं खूप साधी आहेत. इथे येण्यापूर्वी मी सगळी माझ्या मनातली भीती दूर केली होती, परंतु इथे येताच माईने नेमकं वर्मावरच बोट ठेवलं. तेव्हा मानिनी देखील हे सत्य स्वीकारतेच आणि ती म्हणते की हो, कळत न कळत का असेना, परंतु आपल्याकडून काही माणसं दुखावली तरी जातायत. म्हणजे आता आमची रम्या आणि वसुताईंचंच बघा ना, त्यांना तर हे लग्नच मान्य नाही आहे. त्यामुळे माझ्या मनातही तितकीच भीती आहे, जणू काही डोक्यावरती टांगती तलवार आहे असंच वाटत राहतं. तेव्हा शारदाला खूपच भीती वाटत असते. शारदा हात जोडून देव्याईकडे प्रार्थना करते की आता या लग्नात कोणतं विघ्न यायलाच नको. आणि नेमकं विघ्न समोरच उभं टाकतं, म्हणजेच रम्या आणि वसुआत्या लग्न मोडण्याची जय्यत तयारीच जणू काही करून आलेले असतात. त्या दोघींची जेव्हा एंट्री होते तेव्हा मानिनी शारदाला तर मोठा धक्काच बसतो. नेमकं त्या दोघींना बोलवण्यासाठी पार्थ नंदिनी तिथे येतात आणि तेही तितक्याच मोठ्या धक्क्यात असतात. मानिनी अजूनच घाबरते. रम्या वसुआत्या दोघेही जेव्हा त्यांच्या समोर येतात तर दोघेही अगदी डोळे वटारून रागाने पार्थकडे पाहत असतात. आता नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता हे लग्न होईल का? आणि माईने केलेल्या भविष्यवाणीनुसार पुढे जाऊन या दोन्ही जोडप्यांच्या नात्यांची परिक्रमा नक्की कशी बदलणार आहे ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. आजचा भाग नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत पार्थच्या प्रेमात वेडं झालेल्या रम्याने आता खूप मोठं पाऊल उचलले. चाकू घेऊन येत सगळ्यांच्या समोरच रम्याने नंदिनीच्या अंगावरती वार केलाय. तिच्या पोटामध्ये चाकू खुपसत आहे आणि तिला जाब विचारते की तू माझ्या पार्थशी लग्न करणार? पार्थ फक्त माझा आहे आणि त्याला मी तुझा कधीच होऊ देणार नाही. आणि ज्या वेळेस ती 1-2 चाकूचे वार नंदिनीच्या पोटात करते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ नंदिनीची अवस्था पाहताच अगदी कोलमडून जातो. परंतु आता ही सत्यता आहे की फक्त स्वप्न, ते तर पुढील भागातच कळेल आपल्याला.